नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माननीय पंतप्रधानांच्या जनधन योजनेबद्दल आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना बरीचशी माहिती मिळालेली आहे. अजूनही काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्यापर्यंत कदाचित पोचल्या नसतील. ह्या योजनेवरती अनेक लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या योजनेच्या मागे खूप मेहनत आहे, त्याचप्रमाणे खूप अभ्यास आहे. काही अभ्यासकांनी सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. प्रत्येकाचा विचार आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन हा शेवटी आपल्याला कुठेतरी एक चांगली इन्साइट देऊन जातो आणि तोच आज आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे जनधन योजना. ह्या जनधन योजनेच्या अंतर्गत ही जनधन योजना आपण माहिती करून घेत असतानाच अशा अनेक योजना संलग्न निघाल्या की ज्याची आपल्याला आजही थोड्याफार प्रमाणात माहितीची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ अटल पेन्शन योजना. आजही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की कुठल्या वयाला उघडायची, काय करायचं. विमा सुरक्षा योजना आहे, जीवन ज्योत योजना आहे, जीवन सुरक्षा योजना आहे. ह्या सगळ्याचा आज आपण थोडासा विचार करणार आहोत. वेगळ्या अंगाने आपल्याला जनधन योजनेबद्दलही माहिती आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहिती सांगायला आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला जे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचं नाव आहे विक्रांत पोंक्षे. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. विक्रांत पोंक्षे यांच्याबद्दल सांगायचं झालं ते शिक्षणाने BCom LLB आहेत. त्यांनी फायनान्समध्ये MBA केलेलं आहे आणि कॉस्मॉस बँकेचे ते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आज कार्यरत आहेत. त्याचबरोबर नेतृत्व गुणाचा त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. तेव्हा विक्रांत पोंक्षे यांच्याशी आणि जनधन योजनेवरती बोलायला तुम्ही खूप उत्सुक असाल. तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. पण तत्पूर्वी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, ते चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022. अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. जसं आपण म्हणालो की जनधन योजनेच्या बद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. आज बँकिंग क्षेत्रातला आणि विमा क्षेत्रातला तुम्हाला प्रचंड अनुभव आहे. हा अनुभव लक्षात घेता आणखीन एक व्यक्ती म्हणून, एक समाजाचा भाग म्हणून तुम्ही ह्या योजनेकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आणि याचे जे 3 पैलू आहेत की एक व्यक्ती म्हणून, एक बँकर म्हणून, आणखीन एक विषयाचा अभ्यासक म्हणून. तर व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की एक इंडियन म्हणून मला खूप प्राऊड फिलिंग येतं की एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासारखी योजना आपण आज करू शकलोय. बँकर म्हणून जर का बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जनधन योजनेमुळे हा एक बेसिक प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्याच्यानंतर आपण म्हणतो की सबसिडी आहे, तर सबसिडी, इन्शुरन्स या आता ही सुरुवात आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतंय की ज्याला फिनान्शियल इन्क्लुजन म्हणतो किंवा इन्क्लुझिव्ह बँकिंग, तळागाळात जिथे बँक पोहोचू शकली नाही अशा लोकांपर्यंत पोहोचण्याकरता ही अत्यंत चांगला असा प्लॅटफॉर्म हा आपल्याला मिळालेला आहे. दुसरी, बँकर म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बँकिंग जर का आम्हाला चांगल्या प्रकारे करायचं असेल आणि जर का आपल्याला चांगल्या रेटनी लोन द्यायचं असेल तर त्याच्याकरता कॉस्ट ऑफ फंड्स कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कॉस्ट ऑफ फंड्स हे कमी कधी होतील? एक रुपया जर का आपला जो साठत गेला, जो अदरवाईज बँकिंगमध्ये येत नाही, तो जो सगळीकडे विखुरला आहे, तो जर का बँकेत आला तर आमचे कॉस्ट ऑफ फंड्स कमी होतील. त्याप्रमाणे आम्ही उद्योजकांना जास्त चांगल्या प्रकारे कर्जपुरवठा करू शकू आणि त्या दृष्टीने इकॉनॉमीचं रिवायवल किंवा ग्रोथ ही जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि तिसरा जो भाग आहे की एक ह्याचा अभ्यासक असं म्हणून, तर तुमच्या इतकीच मला सुद्धा क्युरियोसिटी की याचं पुढे रूपांतर कशात होणार आहे आणि त्याचा आवाका किती मोठा होणार आहे. आधी आपल्याला सुरुवातीला आपण फक्त नो फ्रिल अकाउंट किंवा एक झिरो बॅलन्स अकाउंट एवढ्यापर्यंत बघायचो. मग जनधन योजना आली, जनधन नंतर आधारमध्ये अगदी आलं होतं. आता आपण 2-3 पावलं त्याच्यात पुढे जातोय. पण ह्याच्याच बरोबर बँकिंग आणि फिनान्शियल प्रोडक्ट्स हे सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता हे अत्यंत उपयुक्त एक कन्व्हेन्स करणारं व्हेइकल आहे असं एक मला वाटतं त्याच्यात. बरोबर. जनधन योजनांच्या मागे ज्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा असा अभ्यासक पुष्कळ मोठा वर्ग आहे. ही जनधन योजना काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये. याच्या मागे प्रचंड कष्ट आहेत. हे कष्ट घेत असतानाच सामान्य माणसाचा राष्ट्रीय उभारणीमध्ये कुठेतरी वापर व्हावा किंवा त्यालाही असं वाटावं की राष्ट्रीय उभारणीमध्ये मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतोय. तर ह्याची एक अंमलबजावणी हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा या योजनेचं वैशिष्ट्य आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण आतापर्यंत योजना बऱ्याच आल्या असतील पण अंमलबजावणी इतक्या प्रभावीपणे झाली नाही. तर असं काय झालं की ज्यांनी खरंच खूपच मोठ्या जनतेला सहभागी करून घेतलं?
मला असं वाटतं की एक मे 2014 नंतर जी एक लाट आपल्याकडे आली, मग ती एका व्यक्तीने आणली असेल किंवा एखाद्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की देश उबल रहा है असं जे होतं त्याचं कुठंतरी एक रूपांतर जर का आपण बघितलं तर ते या ठिकाणी झालंय असं मला वाटतं. इम्प्लिमेंटेशन पॉलिसी कितीही चांगली असली तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं हे अत्यंत गरजेचं असतं. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी याचा वापर आपण इतक्या चांगल्या प्रकारे करू शकतो. एक आपलं सुदैव चांगलं आहे की आपल्याकडे मोबाईलची एक उत्क्रांती जी आपण म्हणतो ती झाली आहे. आपल्या सगळ्या बँका ह्या कोर बँकिंग सिस्टीमवर आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचं इम्प्लिमेंटेशन आता जास्त सोपं झालंय. कारण आधी जर का इम्प्लिमेंटेशनलाच खर्च जास्त असं जर का असेल तर ती सबसिडी खरंच खालपर्यंत कशी पोहोचणार हा जो विषय होता तो टेक्नॉलॉजीनी अनेक प्रकारे तो सोपा केलाय. कॉस्ट ऑफ फंड ट्रान्सफर ही खूप कमी झाली आहे. आधी आपल्याला माहिती असेल की चेक क्लिअरिंगला साधारणपणे 5-7 दिवस लागायचे. आता इमेज बेस्ड क्लिअरिंग 2 दिवसात होतं. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीची ऍडव्हान्समेंट झाल्यामुळे आज आता ते इम्प्लिमेंटेशन जास्त सोपं झालंय आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो की ट्रान्सलेशन ऑफ थॉट इनटू ऍक्शन हे जास्त चांगल्या प्रकारे आता होत आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने बरीचशी मदत याला केली प्रचंड आहे मदत जेव्हा केलेली आपण आहे. अंमलबजावणी म्हणतो हो. त्यावेळेला. कारण जनधन सारखंच नो फ्रिल अकाउंट हे सुद्धा पहिल्यापासून आपल्याकडे होतच किंवा ज्याला बेसिक सुविधा कुठली नाही म्हणजे चेकबुक सुद्धा नाही पण कमीत कमी मी पैसे ठेवू शकतो आणि पैसे काढू शकतो अशा प्रकारचं एक नो फ्रिल अकाउंट हे बँका आधीपासून देत होत्या. इनफॅक्ट रिझर्व्ह बँकेची त्याप्रमाणे सूचना पण होत्या की इन्क्लुजन करता तुम्ही अशा प्रकारचे अकाउंट्स लोकांना द्या आणि बऱ्याचशा बँकांनी काही ब्रांचेस या स्पेसिफिकली नो फ्रिल अकाउंट्स करता पण ओपन केल्या होत्या. काही म्हणजे खेडेपाड्यातले असतील, मोफिजल एरियामधले असतील किंवा सेमी अर्बन अशा लोकेशनमध्ये अनेक बँकांनी तशा ब्रांचेस पण वेगळ्या ओपन केल्या होत्या. पण जनधनला जे मोमेंटम मिळालंय ते मोमेंटम मात्र नक्कीच स्वागतार्ह आहे. म्हणजे गतिमान त्याला ते जास्ती होऊ शकतं. नक्कीच. सर्वसामान्यांच्या मनामध्ये असे प्रश्न येतात की साधारण दारिद्र्य रेषेखालती लोक किंवा ज्याला आपण म्हणतो तळागाळातली लोक ह्यांचा कुठल्याही प्रकारचा बँकेशी संबंध नव्हता. तो ह्या जनधन योजनेमध्ये ते जोडले गेले. ह्याला तर जनधन योजना कोणालाही ओपन करावं असं तुमचं मत आहे का? ज्यांना आतापर्यंत खरोखर बँकेत जाणं बँकेचे व्यवहार काहीही माहिती नव्हते अशा लोकांच्याकडे ती जास्ती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात गंमत जर का तुम्ही बघितली तर नॉर्मली आपल्याला असं वाटतं की खेडेगावात मध्ये किंवा मोफिजल एरियामध्ये लोकांचं बँक अकाउंट नाही किंवा तिथे ब्रांच नाही, एखादी बँक नाही, त्याच्यामुळे त्यांचं बँकिंग नाहीये. पण जर का तुम्ही बघितलं तर शहरामध्ये सुद्धा एकूण जर का आपण बँकिंग पेनिट्रेशन जर का बघितलं तर हे अत्यंत कमी आहे. तर त्यामुळे असा जो आपला एक गैरसमज असतो की मला काही समाजसेवा करायची किंवा बँक अकाउंट किंवा जनधन आहे हे फक्त डाऊन ट्रॉडेड किंवा तळागाळातल्या लोकांकरता येतं, तसं नाहीये. ते कुणीही ओपन करू शकतं. एक साधा एक्झाम्पल थांबवते कारण आपल्याला गोवर्धन यांचा फोन आहे आणि ते औरंगाबादहून बोलतात आपले. हॅलो हॅलो, बोला. हॅलो मॅडम. हा नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, आम्हाला जीवनदायी आणि ती जीवन एक ऍक्सिडेंटल पॉलिसी आहे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये. हा आपला प्रश्न विचारा सलग. तर त्यामध्ये दोन्ही मधला आम्हाला फरक जाणून घ्यायचा होता मॅडम. दोन्हीतला त्यांना फरक जाणून घ्यायचा होता. छान प्रश्न आहे तुमचा. दोन्हीतला फरक असा आहे की जी जीवन ज्योती योजना आहे ती लाईफ इन्शुरन्स करता आहे आणि सुरक्षा जी योजना आहे ती ऍक्सिडेंटल कव्हर आहे. आता याच्या दोन मध्ये फरक आहे की जनरल इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्यांनी ऍक्सिडेंटल इन्शुरन्स दिलाय आणि ज्या लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनी लाईफ इन्शुरन्स जीवन ज्योती योजना दिली आहे. आता याच्यात महत्वाचा फरक असा आहे की आपण आधी सुरक्षाबद्दल बोलूया. ऍक्सिडेंटल कव्हर जो आहे 2 लाखापर्यंतचं कव्हर त्याला आहे आणि 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत कुणीही या योजनेमध्ये एनरोल करू शकतं. 12 रुपये हे त्याचा मासिक प्रीमियम जो आपण म्हणतो तो आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रीमियम भरायची जे आपण मोड ऑफ पेमेंट जे म्हणतो हे फक्त तुमच्या बँक अकाउंटमधनं ऑटो डेबिटच होणार आहे. तुम्ही जाऊन उद्या मी कॅश पैसे 12 रुपये भरतो म्हटलं किंवा चेक देतो म्हटलं तर तसे होणार नाहीत. ऑटो डेबिट फॅसिलिटीनीच एका अकाउंटला निगडित असंच याचं स्वरूप असणार आहे आणि इन केस ऑफ डेथ 2 लाखापर्यंत त्याचा विमा आहे आणि ज्याला आपण म्हणतो की परमनंट टोटल डिसेबिलिटी म्हणजे समजा एक डोळा एखादा निकामी झाला किंवा एक हात निकामी झाला
तर त्याकरता 1 लाख रुपयापर्यंतचं त्याला इन्शुरन्स कव्हर आहे. पण 2 हात गेले समजा किंवा दोन्ही डोळे गेले तर ॲज इफ इट इज अ डेथ, परमनंट टोटल डिसेबिलिटीला 2 लाखापर्यंतचा इन्शुरन्स त्याला मिळणार आहे. आता याचा पॉलिसी पिरियड जो आहे हा 1 जून पासून ते 31 मे पर्यंत असा आहे आणि दरवर्षीचा रिन्युअल प्रीमियम 12 रुपयाप्रमाणे हा अकाउंटमधनं डायरेक्टली डेबिट होणं हे अत्यावश्यक आहे. आता जीवन ज्योती योजना जी आहे तर ती सुद्धा 2 लाखापर्यंतच प्रीमियम आहे, पण तो लाईफ इन्शुरन्स आहे. म्हणजे त्याच्यात ऍक्सिडेंटल बेनिफिट किंवा असं नाहीये. जर का नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाला पण मृत्यू झाला तर मात्र लाईफ इन्शुरन्स असल्यामुळे तर त्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. 330 रुपये त्याचा प्रीमियम आहे, वार्षिक प्रीमियम आहे आणि तो सुद्धा ऑटो डेबिट या तत्वानीच हे होणार आहे. या दोन्ही करता आधार नंबर जो आहे तो लिंक करणं हे आता जरी मॅन्डेटरी आणि कंपल्सरी नसलं तरी ते जास्त सोयीचं आहे, कारण डुप्लिकेशन व्हायला नको. एका व्यक्तीला एकच विमा असं याचं स्वरूप आहे दोन्ही करता. हा 2 मधला बेसिक फरक आहे. बरोबर आहे. आपण एक छोटासा मुद्दा बोलत होतो आणि इतक्यात फोन आल्या म्हणून आपण थांबलो की तुम्ही एक उदाहरण देत होतात. माझा प्रश्न असा होता की सर्वसामान्य सगळ्यांनीच हे जनधन योजनेच्या मध्ये खाती उघडावीत का? मी सांगत होतो तसं की शहरात असो किंवा खेड्यात असो कोणीही व्यक्तींनी जनधन योजनेमध्ये भाग घ्यायला हरकत नाही. याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी ह्या कालावधीत ज्यांनी अकाउंट ओपन केलेत आणि आपल्याला एक जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालंय तर याच्यात जास्त आणखीन काय होतं, म्हणजे जास्त महत्वाचं काय होतं तर आपल्याला बरेचदा माहिती आहे की डेबिट कार्ड किंवा एक क्रेडिट कार्ड म्हटलं की आपण मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड असं पटकन लक्षात येतं. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की आपल्या भारतात बनलेलं म्हणजे कम्प्लिटली इंडियन असं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननी रुपे कार्ड केलंय आणि हे रुपे कार्ड ह्या सगळ्या जनधन अकाउंटला अटॅच केलं गेलंय आणि त्याच्या अंतर्गत 45 दिवसातनं एकदा तुम्ही ते कार्ड स्वाईप करणं आवश्यक आहे आणि ते जर का झालं तर तुम्हाला 1 लाखापर्यंतचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर हा त्या रुपे कार्डवर फ्री आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता जनधन अकाउंट हे कुणीही काढलं तर त्याच्याबरोबर त्यांना रुपे कार्ड सुद्धा फ्री मिळणार आहे. त्याच्याकरता वेगळे चार्जेस हे त्यांना असणार नाहीयेत आणि 4 साधारणपणे ट्रान्झॅक्शन्स हे ते त्याच्यामध्ये फ्री करू शकतात. त्यामुळे ज्याला बेसिक अकाउंट आपण म्हणतो हे बेसिक अकाउंट कोणी ओपन करू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे त्याला की इन्कम टॅक्स ज्यांना ऍप्लिकेबल नाहीये अशा लोकांकरता जनधन अकाउंट जर का असेल तर 6 महिन्यानंतर तुम्हाला एक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी त्याच्यावर मिळणार आहे. 5,000 रुपयापर्यंतचे ओव्हरड्राफ्ट म्हणजे गेल्या 6 महिन्यात तुम्ही जेवढे डिपॉझिट केलेत त्याच्या 50% किंवा 5,000. त्याला काही 2 नियम आहेत. पण ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही तुम्हाला तात्काळ मिळणार आहे. ज्या ब्रांचमध्ये तुम्ही त्याचं अकाउंट ओपन झालं असेल तुमचं त्या ब्रांच मॅनेजरलाच ती पॉवर आहे आणि इमिजिएटली ते त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट तुम्हाला देऊ शकतात आणि याचा व्याज दर आहे तो बेस रेट प्लस 2% असा आहे. त्यामुळे आता जर का बघितलं तर साधारणपणे 12% त्याचं व्याज आहे, पण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही तात्काळ मिळू शकते. बरोबर आहे. आपल्याला किशोर डोळे विचारतायत आणि ते वाशिमहून आपल्याशी बोलतात. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार मॅम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे. हॅलो. हा बोला. माझा प्रश्न असा आहे मॅम, जनधन योजनेअंतर्गत माझ्या वडिलांनी अकाउंट काढलं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्यांचा डिसेंबर महिन्यामध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. तर त्या अंतर्गत शासनातर्फे काही योग्य मदत मिळेल का? बस एवढाच प्रश्न. थँक्यू मॅम. किशोरजी, बेसिकली जर का त्यांना नॅचरल मृत्यू झाला असेल तर त्याला काही मिळणार नाही आणि त्यांचं रुपे कार्ड जर का असतं आणि ऍक्सिडेंटल डेथ झाली असती तर 1 लाखापर्यंत त्यांना रिस्क कव्हर त्याच्यात होतं. पण अनफॉर्च्युनेटली तसं नसेल तुमचं तर त्याच्या अंतर्गत काही आता पैसे मिळणार नाहीयेत. फक्त त्यांना नॉमिनी जे काही असेल अकाउंटला त्या नॉमिनीला जेवढे पैसे त्या जनधन अकाउंटमध्ये असतील ते नॉमिनीला पैसे सगळे मिळू शकतील. आता हा मुद्दा उपस्थित झालाच आहे म्हणून हा प्रश्न मी पुढे करते थोडासा की जनधन योजना आणि आपले नॉर्मल असलेले सेव्हिंग बँक अकाउंट ह्याच्यामध्ये अजूनही लोकांना संभ्रम आहे की ह्याच्यात नेमका फरक काय आहे. म्हणजे नॉमिनेट करता येतं का, सेकंड नाव असतं का, प्रत्येकाचं वेगळंच असायला पाहिजे. ही खातेदाराची जी एक मनातली संभ्रम आहेत ते थोडेसे तुम्ही दूर केलेत तर बरं. नक्कीच. बेसिकली ह्याला बेस अकाउंट ज्याला आपण म्हणतो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट असं त्याला म्हणतो आपण. याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याला बाकी कुठलेही तुम्हाला सोयी अशा नसणार आहेत. म्हणजे चेकबुक फॅसिलिटी तुम्हाला नसेल,
त्याच्यानंतर तुम्हाला एटीएम कार्ड जे आहे ते फक्त तुम्हाला रुपे मिळेल आणि ते फक्त भारतात वापरता येण्यासारखंच कार्ड असेल. रुपे इंटरनॅशनल कार्ड तुम्हाला त्याच्यात मिळणार नाही. पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की हे कुठल्याही पॉस मशीनवर, ज्याला आपण म्हणजे एखाद्या दुकानात गेलो आणि कार्ड स्वाईप करायचं असेल तर ते स्वाईप करता येतं. इंटरनेट बँकिंगवर तुम्हाला खरेदी करायची असेल, मोबाईल बँकिंगनी खरेदी करायची असेल तर ह्या सगळ्या करता रुपे कार्डचा वापर करू शकतो. पण बेसिक कार्ड जे आहे तेवढंच त्याच्यात मिळणार आहे. इंटरनॅशनल कार्ड किंवा व्हिसा किंवा मास्टर कार्ड हे त्याला मिळणार नाही. महत्वाचा फरक असा आहे की कुठल्याही बँकेला एखादी सोय द्यायची असेल तर त्याच्याकरता काहीतरी खर्च असतो आणि तो खर्च ह्या अकाउंटमधनं निघणार आहे का याचं कुठेतरी गणित घालायला लागतं. आता हे नो फ्रिल अकाउंट ज्याला आपण म्हणतो किंवा जनधन अकाउंट जे आहे त्याला ह्याच फक्त सोयी आहेत. एका व्यक्तीला एक अकाउंट ओपन करता येतं. शक्यतोवर ते आधार कार्डशी लिंक असावंच, म्हणजे सबसिडी सुद्धा त्या अकाउंटला जमा होऊ शकते. आणि याच्याच बरोबर जर नॉमिनेशन जे आहे ते जसं नॉर्मल बँक अकाउंटला आपण करतो तसं ह्या अकाउंटला सुद्धा नॉमिनेशन फॅसिलिटी ह्या सगळ्या आहे. बरं, असं नाही की जनधन अकाउंट ओपन केलं आणि उद्या माझं जर का राहणीमान सुधारलं आणि मला जर का चेकबुक हवं असेल तर ते अकाउंट कन्व्हर्ट करता येणार आहे. ते जनधन म्हणून वेगळं फ्लॅग केलंय आणि मग त्याला हे नाही तर जसं तुम्ही मग त्याला कदाचित बँक क्रायटेरिया लावेल की मिनिमम बॅलन्स तुम्ही एवढा ठेवला पाहिजे, तुम्हाला चेकबुक मिळू शकेल, तुम्हाला व्हिसा कार्ड मिळेल, तुम्हाला इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंगची फॅसिलिटी मिळेल, पण किमान पक्षी एवढा बॅलन्स तुमचा पाहिजे. आपण जेव्हा जनधन योजनेबद्दल आज बोलतोय, लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. जसं मी म्हटलं की जनधन योजनेचे अकाउंट ओपन झाला आम्ही केला की त्याच्यानंतर पुष्कळशा लोकांना अशी अपेक्षा होती की आमच्या अकाउंटला काही रक्कम ही सरकार ट्रान्सफर करणार आहे. तर ह्या संदर्भातली काही वेळेला कसं होतं की अंमलबजावणी आणि योजना ह्याच्यामध्ये लोकांपर्यंत व्यवस्थित जनजागृती होत नाही. तर हे जनजागृतीचं माध्यम जर प्रत्येकाने आपापल्या हातात घ्यायचं म्हटलं, सुशिक्षित लोकांनी, विचारवंत लोकांनी, तर मला असं वाटतं हे संभ्रम लवकर दूर होतील. तर ह्या संभ्रमातले तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर काय नेमका संभ्रम लोकांच्या डोक्यात आहे? पहिल्यांदा असं लोकांना वाटलं की आम्ही अकाउंट ओपन केलं म्हटल्यानंतर सरकार त्याच्यात काहीतरी पैसे जमा करणार आहे. आता ह्याचा संभ्रम कुठे झाला की सबसिडी जमा होईल डायरेक्टली याच्याकरता ही पहिली योजना. मी म्हटलं तसं की हे एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार झालाय आता. त्यामुळे लोकांना जे वाटलं की सबसिडी जमा होईल म्हणजे मी काहीही न करता सबसिडी जमा होईल, तसं होणार नाहीये. आता साधारणपणे बरेचदा आपण म्हणतो की गॅस सबसिडी जर का आपण धरली तर गॅस सबसिडीला सुद्धा तुमचा आधार नंबर आणि ते अकाउंट नंबर हे तुम्ही रजिस्टर करणं आवश्यक आहे. ते रजिस्टर केल्यानंतर पैसे त्यात जमा होणार. बरं, बरेचदा असं लोकांनी केलं की एकापेक्षा अनेक अकाउंट ओपन केले. आता समजा एका एक्स बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन केलं आणि त्याला आधार नंबर दिला होता. नंतर काय झालं, एक बी बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं, तिथेही आधार नंबर दिला. तर त्यानंतर असं झालं की तो नंतर लेटेस्ट आधार नंबर जिथे रजिस्टर झाला त्या ठिकाणी ती सबसिडी जमा झाली. असं होत गेलं. त्यामुळे लोकांना असं पण झालं, अरे मी जनधन किंवा बेसिक अकाउंट इथे ओपन केलं होतं एक्स बँकेमध्ये, पण बी बँकेमध्ये सबसिडी का जमा झाली? कारण तुम्ही आधार नंबर परत तिथे लिंक केला. असं ह्या गोष्टी पण त्याच्यात झाल्या. दुसरी महत्वाची गोष्ट, लोकांना एक असं वाटलं की मला आता कुठलंही असेल, म्हणजे माझे इन्शुरन्स क्लेम असेल, काही असेल, आपोआप तिथे पैसे जमा होतील. आपोआप पैसे कुठले जमा होणार नाहीयेत. इथून पुढे ज्या ज्या सबसिडीज मिळतील किंवा फॉर एक्झाम्पल आता आपण जीवन सुरक्षा योजना आहे किंवा अटल पेन्शन योजना आहे, याच्यामधले क्लेम्स जे आहेत ते डायरेक्ट अकाउंटला जमा होणार आहेत. आता काहीही मी न करता असे जमा होणार नाहीत. पण ह्याबद्दल लोकांना खूप संभ्रम होते. अनेक लोकांनी असा पण प्रश्न विचारला की 2 लाखापर्यंत आता इन्शुरन्स आहे, 12 रुपये हप्ता आहे, मग मी 24 रुपये भरले तर 4 लाख मिळेल का? किंवा मग मी माझ्या सगळ्या एम्प्लॉईज करता मी तो घेऊ का, त्यांचे प्रीमियम मी भरू का? आता त्यांचे प्रीमियम जर का एखाद्याला भरायचे असतील तर त्याला काही कुणाचं दुमत असायचं कारण नाही, बंधन नाहीये. पण प्रीमियम जो आहे तो त्या व्यक्तीच्या अकाउंट मधनं जमा होणं आवश्यक आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला 12 रुपये एखाद्या कंपनीला एम्प्लॉई करता भरायचे असतील तर ते 12 रुपये त्या अकाउंटला आधी ट्रान्सफर करावे. त्या अकाउंट मधनं आपोआप ते ट्रान्सफर होऊ शकते. त्याला एक काहीतरी पद्धत आहे, सिस्टीम आहे. आपल्याला मोहन कडलासकर आपल्याशी बोलतात आणि ते पुण्याहून बोलतात. हॅलो, बोलतोय पुण्याहून. हा बोला. हॅलो, आता तुमची जी स्कीम आहे. हॅलो, हा बोला. हा, मी मोहन कडलासकर बोलतोय पुण्याहून. माझा प्रश्न असा आहे, समजा आम्ही पॉलिसी काढली आणि फॉर्च्युनेटली काही झालं नाही, फक्त नॅचरल डेथ झाला, तर त्यानंतर आपण जे भरलेले हप्ते असतात ते आमच्या नॉमिनीला मिळू शकतात का? त्याच्यावर काही बोनस वगैरे मिळू शकतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या मनात आहे हा प्रश्न. मोहनजी, नॉर्मली आता असं आहे की इन्शुरन्स म्हटलं
की आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की त्याच्यावर काहीतरी परतावा मला मिळणार आहे, पण इतक्या कमी प्रीमियममध्ये जर का एखादा रिस्क कव्हर द्यायचा असेल तर त्याला कुठलाही परतावा देणं शक्य नाही. त्यामुळे सुदैवाने जर का काहीच झालं नाही आणि जर का म्हणजे इन्सिडेंट झाला नाही तर ह्याच्यात काही पैसे परत कुणालाच मिळणार नाहीयेत. हे सगळं करत असताना सरकारचं सुद्धा एक स्वतःचं असं काही फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्या मागे असेल, बरोबर आहे. तर हे प्लॅनिंग थोडंसं समजून घ्यायला आम्हाला आवडेल की हे नेमकं काय असतं, की माझ्याकडे आज काहीही पैसे नाही आहेत, मला सबसिडी जमा होते, माझ्याकडून असं काही कॉन्ट्रीब्यूट सरकारला होत नाहीये, पण तरी देखील हे सगळं चालणार कसं, हा कारभार चालणार कसा आणि ही चळवळ असते कशी. 3-4 महत्वाचे मुद्दे आपण ह्याच्याकरता विचारात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की जो सर्वसामान्य माणसांकडे जो पैसा आहे हा जो कुठेतरी आपल्या चलनात येत नाही, कारण जितकं चलन पैशाचं होईल तितका त्याची वृद्धी होते आणि हा कुठेतरी आयडल राहतो. आज अनेकदा आपण बघितलं असेल की म्हणजे इन्शुरन्स कंपन्या सांगतात की एखाद्याला 10 लाखाचा विमा उतरायचा असेल तर लोक पिशवीतून पैसे घेऊन आणून समोर ठेवतात की हे 10 लाख रुपये घ्या, मला इन्शुरन्स द्या. इतका पैशाचा साठा. आणि आपण भारतीयांची एक पद्धत असते ना, आपण सेव्हिंग हॅबिट आपली खूप चांगली आहे, पण ती सेव्हिंग हॅबिट योग्य दिशेने चॅनलाइज करण्याकरता ज्याला आपण मॉपिंग अप द लिक्विडिटी असं म्हणतो, ते एक सगळ्यात मोठं उद्दिष्ट ह्याच्यात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर का बघितलं तर सोशल सिक्युरिटी स्कीम ही आज आपल्याकडे कुठे अस्तित्वात नाही. त्याच्याकरता हे पहिलं पाऊल आहे असं आपण धरायला काही हरकत नाही. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ह्याच्यात काही खूप छान खुबी त्याच्यात आहेत आणि जे आतापर्यंत आपल्याकडे ओपनली डिस्कशन झाल्या नाहीत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता समजा प्रीमियम एवढा कमी कसा, हा परवडेल कसा, तर ह्याच्याकरता असं आहे क्लेम सेटलमेंट रेशो जो आहे तो जितका कमी असेल तितकी ही स्कीम जास्तीत जास्त लोकप्रिय होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर का एक खरंच प्राऊड इंडियन असो तर आपण सगळ्यांनी ह्या जर का सहभागी घेतला आणि ह्या दोन्ही स्कीम्स म्हणजे इन्शुरन्स करताच्या दोन्ही स्कीम्सला आपण जर का एनरोल केलं तर मला असं वाटतं की जितका ब्रॉड बेस्ड होईल आणि त्याच्यानंतर क्लेम सेटलमेंट रेशो जितका कमी होईल तितकी ही स्कीम सक्सेसफुल होईल. त्यामुळे जर का एक 10 लोक असतील आणि 10 पैकी 3 लोक मेली आणि त्यांना जर का पैसे द्यायचे जर का परिस्थिती आली तर ही सस्टेनेबल होणार नाही. वर्षानुवर्ष ही चालवणं ही खूप अवघड होईल. पण ते जर का एक 1000 लोक असतील आणि 1000 पैकी 3च लोकांना क्लेम द्यायची वेळ आली तर ते सस्टेनेबल होते. त्यामुळे जितकं जास्त पेनिट्रेशन ह्याचं होईल, जितका ब्रॉड बेस्ड ही होईल तितकं चांगलं होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, इन्शुरन्समध्ये जेव्हा याचा विचार झाला त्यावेळेस अनेकांनी असं त्याच्यात जेव्हा आपण एखादी गोष्टी चांगली करायचं म्हणतो त्यावेळेस रेझिस्टन्स हा खूप येत असतो. आता याच्यात असं झालं होतं की मध्ये एकदा माहिती असेल तर कॅटल इन्शुरन्स किंवा पिकांचा इन्शुरन्स असतो, त्याच्यामध्ये फसवणुकी पण खूप झाल्यात. मग असं असताना हे पैसे खरंच तिथपर्यंत पोहोचतील का. आता जर का तुम्ही बघितलं तर ह्याचं मेकॅनिझम कसं आहे, प्रत्येक ब्रांचनी किंवा बँकेनी एखाद्या इन्शुरन्स कंपनीशी टायअप केलंय. आता प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी असतील किंवा नॅशनलाइज इन्शुरन्स कंपनी असतील या सगळ्यांनीच ही स्कीम आणली आहे. पण त्याची मास्टर पॉलिसी जी आहे ती प्रत्येक बँकेकरता वेगळी आहे. त्यामुळे तो क्लेम सेटलमेंट रेशो किंवा तो जो पूल ऑफ अकाउंट्स आहेत हे त्या बँकेकरता स्पेसिफिक आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, एक त्या व्यक्तीशी रिलेशनशिप ही बँकेची असणं हे त्याच्यात एक मूलभूत त्याच्यात अपेक्षा आहे की तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन करताय तेव्हा त्या व्यक्तीबद्दलची बेसिक माहिती ही तुमच्याकडे आहे. त्यात खोटा क्लेम कुठे होणार नाही याची जबाबदारी थोडीफार बँकांवर नक्कीच आहे. कारण एखादा क्लेम आला तर त्या व्यक्तीचे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत की नाही, त्याचे प्रीमियम भरले गेलेत की नाही, ऑटो डेबिट झाले की नाही, ही सगळी माहिती बँकेनी आधी थोडीशी शहानिशा करायची आणि मग क्लेम सेटलमेंटला द्यायचे. त्यामुळे जे प्रॉब्लेम्स इम्प्लिमेंटेशन मध्ये येत होते ते बहुतांशी सोपे करण्याचा किंवा त्याच्यावर काहीतरी एक रूट कॉज शोधून त्याच्यावर एक कुठेतरी एक ट्रॅक्शन आणण्याचा प्रयत्न या सगळ्या स्कीम मध्ये झालाय. बरोबर आहे. अरुण डोंगे आपल्याशी बोलतात, बघूया त्यांना काय म्हणायचंय. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय, औरंगाबाद सिल्लोडहून. माझा 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, जनधन योजनेमध्ये स्पष्ट केले गेले आहे की बचत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड असेल तर आधार इतर कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नसते आणि जर आधार कार्ड नसेल तर मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना असे ओळखपत्र रिलीव्हर म्हणून प्रचलित आहे आणि बचत खात्यासाठी आधार कार्ड नसेल तर असे ओळखपत्र चालतात. मात्र सरपंचांचे पत्र किंवा नगरसेवकांचे पत्र ही बचत खाते उघडण्यासाठी ग्राह्य धरले जात असतानाही बँकेकडून हे ओळखपत्र नाकारले जातात. तर माझा यावर प्रश्न आहे की बचत खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे बँकेचे दर्शनी ठिकाणी लावणे सक्तीचे करून खातेदारांमध्ये कागदपत्राविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते का.
आणि दुसरा प्रश्न आहे की जनधन योजनेच्या यशस्वीतेसाठी शासनाचे बँकेला आणि बँकेचे शासनाला कशा प्रकारचे सहकार्य लाभत आहे? थँक्यू. दोन्ही प्रश्न त्यांचे चांगले नाही, आहेत. खूपच छान प्रश्न आहेत. आधार कार्ड असेल तर ते तुमचं आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ असं दोन्हीचं काम करतं. त्यामुळे आधार कार्ड असेल तर बाकी कुठल्याही डॉक्युमेंटची खरंच आवश्यकता नसते. पण त्यांनी आता म्हटलं तसं की जर का ते नसेल तर काय करावं, तर रिझर्व्ह बँकेने याच्याकरता ऑगस्ट 2014 मध्ये एक सर्क्युलर काढलंय आणि त्यात त्यांनी सांगितलंय की ज्याला आपण सिंपल केवायसी असं जे म्हणतो, सेल्फ डिक्लेरेशन किंवा तुम्ही म्हटलं तसं सरपंच किंवा नगरसेवक यांचं एक सर्टिफिकेशन आणलं की हा माणूस ह्या ठिकाणी राहतो आणि त्याचा हा फोटोग्राफ आहे, तर आयडेंटिटी आणखीन ऍड्रेस या दोन गोष्टी अशा सर्टिफाय जर का झाल्या तर ते अकाउंट ओपन करता येतं. अकाउंट ओपन करता येत असं नाही, फक्त त्याला मर्यादा अशी घातली आहे की किमान वर्षभरात त्या व्यक्तीने त्या कागदपत्रांची पूर्तता करावी. म्हणजे एकतर आधार कार्ड काढावं किंवा एक त्याचं दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा ऍड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ. एक वर्षभराचा कालावधी आहे. या वर्षभरामध्ये तुम्ही अकाउंट ऑपरेट करू शकता. फक्त त्याच्यात त्यांनी मर्यादा अशी घातली आहे की 1 लाखापेक्षा जास्त एकूण त्याच्यात जमा व्हायला नको आणि साधारणपणे ऍव्हरेज बॅलन्स जो आहे हा 50,000च्या वर नको. आता ह्याचं कारण सुद्धा असं आहे, काही गोष्टी इतक्या ओपनली खरं बोलू नये, पण आजकाल जसं आपण घर भाड्याने देतो तसं अकाउंट सुद्धा भाड्याने देता येतं आणि लोक देत आहेत. कारण अँटी मनी लॉन्ड्रिंगचा जो ऍक्ट आहे त्यानुसार ह्या खात्यांचा गैरवापर होण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे बँका जे थोडंसं एक रिजिडिटी असते की नाही हे तुमचे डॉक्युमेंट असल्याशिवाय आम्ही अकाउंट ओपन करणार नाही, त्यांनाही सुरक्षित वाटायला पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यांना ती कॉन्फिडन्स लेवल वाटली पाहिजे. आणि त्यांची जबाबदारी आहे शेवटी ही. आणि अँटी मनी लॉन्ड्रिंगची जबाबदारी ही बँकांवर डायरेक्टली आहे. बरोबर. FIU जे आपल्याकडे आहे तर सस्पिशियस ट्रान्झॅक्शन असेल किंवा काय असेल तर ते जर का कळवलं गेलं नाही तर बँकांना पेनल्टीज खूप हेवी आहेत. त्यांना जबाबदार धरलं जातं. त्यामुळे ह्या करता आहे असं लोकांना त्रास देण्याचा उद्देश हा नक्कीच नसतो. पण ते म्हणतात तसं पण बरोबर आहे की एक अवेअरनेस ब्रांचेसमध्ये सुद्धा होणं हे खूप आवश्यक आहे. त्यांचा दुसरा जो प्रश्न होता की सरकार आणि बँका यांच्यात सहकार्य कितपत आहे या जनधन योजनेच्या बाबत? सहकार्य मला असं वाटतं 100% आहे. कारण थोडंसं असं इंडियन्सला एक डिक्टम आल्याशिवाय पटकन आपण गोष्टी करत नाही. त्यामुळे ते जरी टार्गेट्स असे दिले नसले तरी पण जर का बघितलं तर आपण 3 भागांमध्ये बघूया. नॅशनलाइज बँका आहेत त्यांना तर मॅन्डेटच होतं, हे त्यांनी केलंच पाहिजे. प्रायव्हेट बँकांनी पण आपणहून केलं, पण कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत म्हणजे आमच्यासारखी जी बँका आहेत तर त्या लोकांना जास्तीत जास्त आपण जोडू शकू आणि कनेक्ट लोकांची व्हावा याच्याकरता ह्याचा फायदा आम्हाला पण खूप झाला. त्यामुळे एक बिगर पिक्चर हे सरकारचं चांगलं होतंच, पण त्याचबरोबर बँकांचा सुद्धा फायदा आहे. आणि जिथे सर्वांचा फायदा आहे अशी कुठली गोष्ट मला असं वाटतं त्यात इम्प्लिमेंटेशनला किंवा रुजायला जास्त वेळ लागत नाही. बरोबर. संगीता ढगे यांचा फोन आहे आणि त्या डोंबिवलीहून बोलतात आपल्याशी. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी संगीता ढगे बोलते डोंबिवलीवरून. माझा असा प्रश्न आहे की ती जीवन सुरक्षा योजना निघाली आहे, त्याचे प्रीमियम आपण भरले 60 वर्षापर्यंत आहे, तर आपण भरत राहिलो आणि मध्येच आपली नॅचरल डेथ झाली तर त्याचा जो 2 लाखापर्यंतचा विमा आहे तो आपल्या नॉमिनीजला मिळेल की नाही, असा माझा प्रश्न होता. थँक्यू. नाही, नॉमिनीला 100% मिळेल. जर का तुम्ही प्रीमियम भरत असाल आणि ते ह्याच अकाउंटमधनं ऑटो डेबिट होऊन जर का भरत असाल तर नॉमिनीला 100% इन्शुरन्स क्लेम मिळेल. आणि इन्शुरन्स क्लेम जर का तुम्ही फॉर्म बघितला तो इतका सोपा करून ठेवलाय, म्हणजे जितकं एनरोलमेंट करता सोपं आहे, एक 5-7 गोष्टी तुम्ही दिल्या तर ते जितकं सोपं आहे तितकाच क्लेम सेटलमेंटचा फॉर्म हाही तितकाच सोपा आहे. त्यामुळे त्याची शंका बाळगायचं काही कारण नाही. आणि मास्टर म्हटलं तसं मास्टर पॉलिसी आहे, त्या इन्शुरन्स कंपनी आणि बँक यांच्यामधला तो करार आहे, ती एक मास्टर पॉलिसी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा बँकच असणार आहे, ती ब्रांचच असणार आहे. बाकी इकडे तिकडे तुम्हाला पळायची काय आवश्यकता नाहीये. आणि क्लेमचे फॉर्म्स जे आहेत हे सार्वत्रिक उपलब्ध आहेत. तुम्ही कुठल्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये, कुठल्याही बँकेमध्ये कुठनंही हे फॉर्म्स घेऊ शकता, इंटरनेटमधनं सुद्धा डाउनलोड करू शकता. पण मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत सगळीकडे. जनधन योजना काय किंवा जीवन सुरक्षा योजना काय, अटल पेन्शन योजना काय, ह्याच्या मागे एक थोडासा उद्देश, हा असा मोठा उद्देश पण आहे का की भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालता यावा. आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे सावकारी पाशातनं सामान्य माणसाला कुठेतरी लांब करता यावं, की ज्याच्यामध्ये तुम्ही जनधन योजनेशी तुम्ही जर संलग्न असाल तर तुम्हाला जर कर्ज, अगदी सूक्ष्म कर्ज जरी म्हटलं तरी हवं असलं तरी ते लवकर मिळेल, किंवा ते तुम्ही कुठेतरी सावकाराच्या ह्याच्यातनं लांब जावं
हे पण उद्देश या मागचे आहेत का? 100% आहेत. बँकांचं मेन उद्दिष्ट जर का बघितलं तर शक्यतो कुठेतरी सावकारी बंद व्हावी ह्याकडेच नक्की आहे. आणि आता मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स पण खूप आहेत, त्यामुळे बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यांच्याकरता याचा नक्कीच वापर होईल. दुसरं महत्वाची गोष्ट ह्याच्यात अशी आहे की जनधन खातं जे आहे ते किंवा मायक्रो फायनान्स, मायक्रो इन्शुरन्स हे बँकांनीच केलं पाहिजे किंवा तिथं ब्रांच असली पाहिजे असं काय आवश्यकता नाहीये. ज्याला बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल म्हणतो त्या मॉडेलमधनं लोकांपर्यंत आपण चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो. आणि बिझनेस करस्पॉन्डंटला आता बऱ्याचशा बँकांनी म्हणजे इन्क्लुडिंग कोऑपरेटिव्ह बँक्स एक फक्त टॅबलेट आणि एक बायोमेट्रिक डिव्हाइस या 2 गोष्टी असल्या तर तुम्ही सगळे व्यवहार हे तुम्ही त्या बिझनेस करस्पॉन्डंट बरोबर करू शकता. आता एक मानसिकता आपली जी असते की मला इन्स्टंट पैसे मिळतात का नाही. आता ह्याच्यात भारतात नाही तर बाहेर परदेशात सुद्धा अनेक देशांमध्ये याच्याबद्दल खूप संशोधन झालंय. आणि ज्याला आपण तुम्ही बघितलं असेल की टेलिफोन कंपन्या ज्या आहेत तर त्यांनी सुद्धा एक तो मनी ट्रान्सफर असं एक हे सुरू केलं होतं. याच्यात टेक्नॉलॉजीचा वापर इतका प्रचंड झालाय की आधी जेव्हा आपण चेक वापरायचो तो चेक वापरणं बंद केलं, मग आपण आरटीजीएस करायला लागलो, त्याच्याकरता 25 रुपये द्यायला लागायचे, मग एनईएफटी आलं, आता आयएमपीएस आलं. आयएमपीएस मध्ये काही पैशांमध्ये इन्स्टंट पैसे ट्रान्सफर होतात, 24 तास ते चालू असतं, त्याला कुठली कट ऑफ डेट नसते, कट ऑफ टायमिंग नसतं. आणि ह्यामुळे इन्स्टंट मनी ट्रान्सफर हे इतकं सोपं झालंय की खिशात पैसे असण्यासारखंच ते झालेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का आपण बघितली तर भ्रष्टाचार बरोबर आहे, पण अनेक वेळा आपण असं बघतो की अरे मी किराणा दुकानात गेलो किंवा मी भाजीवाल्याकडे गेलो तर तिथे काय माझं कार्ड होणार आहे का, तिथे मी काय पैसे ट्रान्सफर करू शकणार आहे. ही प्रॅक्टिकॅलिटी आज आपण जाणून घेणं पण गरजेचं आहे. पण आता पुढच्या काळामध्ये आधी आपण म्हटलं की प्लास्टिक मनी म्हणजे एटीएम वरनं पैसे काढायला अजूनही सिनियर सिटीजन्स खूप रिलक्टंट असतात. म्हणजे आम्हाला बऱ्याच बँकांना त्याच्याकरता स्पेसिफिकली ट्रेनिंग देण्याकरता सिनियर रिटायर्ड लोक आम्ही ठेवतो त्याच्याकरता. तसं कुठंतरी हे कॅचअप होणं हे गरजेचं आहे. पैसे देणं घेणं हे जितकं सोपं आहे तितकं जर का ट्रान्झॅक्शन सोपी झाली आपली तर आपण जास्ती चांगल्या प्रकारे तिथपर्यंत पोहोचू शकू. पण ते मला असं वाटतं की अजून थोडा वेळ जाणं आवश्यक आहे. ती मानसिकता आपल्या सगळ्यांची होणं गरजेचं आहे. आणि एक टँजिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ना की माझ्या हातात पैसे आहेत तसं मला फक्त SMS आलाय असं होणं थोडंसं एक भीतीदायक वाटतं. त्यामुळे ही मानसिकता मोडून काढणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा ह्याच्यातनं तुम्हाला मी 1 मिनिट थांबवते कारण उस्मानाबादहून आपल्याला फोन आहे आणि सुंदरराव माळी आपल्याशी बोलू इच्छित आहेत. हॅलो 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 हा बोला. हा मी सुंदरराव माळी पारेवन बोलतो उस्मानाबादहून. हा बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो हा माझा मेन प्रश्न हा जनधन योजनेची जी खाती शासनाची योजना चांगली आहे ती, पण ती बँकेवाले अडवणूक करते. काय झालं? हॅलो बँकेवाले अडवणूक करते. झिरो बॅलन्सचं खातं असताना. हॅलो हॅलो आपला आवाज स्पष्ट येत नाहीये, कृपया आपण एक सलग प्रश्न विचारा. पैसे 500 रुपये मागतात. हा त्यांचं असं म्हणणं आहे आणि हे खूप बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बँकेचं खातं उघडण्यासाठी किंवा काहीतरी लोक पैसे मागतात मध्ये. नाही, असं कुणालाही एक बँकेचं खातं उघडण्याकरता मध्ये पैसे देण्याची काही आवश्यकता नाहीये. 1ही रुपया न भरता तुम्ही जनधन खातं ओपन करू शकता, त्याला झिरो बॅलन्स तुम्ही ठेवू शकता. अशी कुठल्याही प्रकारची कुठलीही यंत्रणा अशी नाहीये किंवा असं कुठलीही स्कीम नाहीये की कुणाला मध्ये पैसे द्यायचे आहेत. बिझनेस करस्पॉन्डंटला जर काही द्यायचं असेल तर ते बँक देत असते. त्याच्यात ग्राहकांनी काहीही पैसा 1ही रुपया कुणालाही कधीही देण्याची काही गरज नाहीये. आणि तसं जर का असेल तर तुम्ही ठामपणे सांगू शकता. आणि माझं म्हणणं असेल की असं जर का तुम्हाला विश्वास वाटला नाही तर तुम्ही नजीकच्या ब्रांचमध्ये कुठलाही जाऊन इमिजिएटली तिथे त्याची तक्रार त्या व्यक्तीबद्दलची नोंदवू शकता. बरोबर. आपण एक छोटासा मुद्दा समोर आणला होता की भ्रष्टाचाराच्या संबंधात आणि मानसिकता थोडी बदलायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर मी दुसरं म्हणत होतो की ह्या खात्यात थोडे पैसे जमा व्हायला लागले की ज्याला एक सेव्हिंग हॅबिट म्हणतो, ती सेव्हिंग हॅबिट काय आहे ही दिसते. आता बँकेने कर्ज द्यायचं म्हटलं तर कर्ज देताना परतफेडीची हमी आहे का नाही, त्या माणसाची क्षमता आहे का नाही हे बघणं खूप महत्वाचं असतं. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कुठलाही नसला तर पण खात्यात पैसे जमा करतोय, दर महिन्याला का दर आठवड्याला तो थोडेफार पैसे भरतोय,
हे एकदा ट्रॅक रेकॉर्ड डेव्हलप झालं ना की मग त्या लोकांना मायक्रो फायनान्स देणं सोपं पडतं. आता तुम्ही बघितलं असेल की सेल्फ हेल्प ग्रुप किंवा जॉईंट लायबिलिटी ग्रुप याच्यामध्ये बँका खूप अग्रेसर आहेत. पण त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की असं लोकांना वाटलं की नाही आता हे पैसे मी बुडवले तरी चालणार आहे, सरकार कुठेतरी माफ करणार आहे, ही मानसिकता बदलणं ही खूप गरजेची आहे. आणि त्यामुळे जॉईंट लायबिलिटी ग्रुपला काय होतं की एक प्रेशर असतं समाजाचं, इथं एकमेकांवर प्रेशर असतं. किंवा सेल्फ हेल्प ग्रुपला सगळ्या उद्योजिका बायका ज्या असतात त्या एकमेकींना सुखदुःख जसं समजून घेतात तसं अडचणी समजून घेतात. बरं ठीक आहे, तुला आता जमत नाही का, आम्ही मिळून भरतो. हा जो एक कलेक्टिव्हनेस कोऑपरेशनचा जो एलिमेंट आहे हा ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि तो डेव्हलप जितका होईल तितकी कम्फर्ट लेवल बँकांना जास्त येईल, तितकं अकाउंट बिहेवियर बघून त्याप्रमाणे नवीन नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलप करणं, त्यांच्या गरजेनुसार ते पैसे देणं हे आपल्याला खूप सोयीचं होईल. म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे की अनेक बँका आहेत की रोज ज्यांचं हातावरचं पोट म्हणतो की एके ठिकाणी भाजी विकत घ्यायची दुसऱ्या ठिकाणी विकायची, अशा करणाऱ्या लोकांना सुद्धा दिवसाला 100 रुपये ते घेतात आणि कमी म्हणजे 10% 12% किंवा दिवसाचं व्याज असं म्हणजे 110 रुपये त्यांना कमवायला लागतात. ते 90 रुपयेच हातात मिळतात सकाळी बाजारात खरेदी करताना. जाताना मात्र त्यांना पैसे देऊन मग परत जायला लागतं. हा जो डिस्कनेक्ट आहे आणि ह्याच्यात जी कुठेतरी फसवणूक होते किंवा अवाच्या सव्वा व्याज आकारलं जातं, हेच जर का बँकेकडे असेल तर 12, 13, 14 जास्तीत जास्त 18 ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठेही व्याज भरायला लागणार नाही. आणि ते पण अॅन्युअली, हे दिवसाचं आहे. म्हणजे ती गणित फारच वेगळी आहेत. रजनी बागवे आपल्याशी बोलतात विलेपार्ल्याहून, बघूया काय म्हणतात. सर, मला एक विचारायचं आहे की ह्या योजना ज्या आहेत आता त्या पुढे अशाच कंटिन्यू होणार आहेत की सरकार बदलल्यावर त्या योजना पण बदलतील किंवा त्या स्टॉप होतील? ही मानसिक भीती प्रत्येकाच्या मनात आहे सर, काय सांगाल तुम्ही? रजनीताई, जर का तुम्ही बघितलं तर आधी सुद्धा स्वावलंबन योजना होती. 2010-11 साली अटल पेन्शन योजना जी आहे त्याच्यात स्वावलंबन योजना होती. आपण असं म्हणूया की ह्या जास्त प्रगल्भ होत चालल्या आहेत. स्वावलंबन योजनेमध्ये असं होतं की अश्युअर्ड रिटर्न तुम्हाला नव्हते, पण आता अटल पेन्शन योजनेमध्ये जर का 1,000 ते 5,000 असं आपण पेन्शन डिसाईड करू शकतो आणि ती रक्कम तुम्हाला तहहायात नंतर 100% मिळणार आहे. हा एक फरक मला असं वाटतं मागच्या योजनेमध्ये आणि ह्या योजनेमध्ये झालाय. त्यामुळे झाला तर चांगल्या करताच बदल होईल. आज आपल्याकडे सोशल सिक्युरिटी नाहीये. आज कुठेतरी आपल्याला भीती वाटते, म्हणजे इस्पेशली इंडियन लोकांना, की आपण कुठेतरी आपल्या मुलांकरता आणि आपल्या पुढच्या आजारपणाकरता मग तेव्हा काय होईल या भीतीनी पण आपण खूप सेव्हिंग करत असतो. त्याला थोडासा आधार मिळायला लागला आपल्याला तर आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याची सोशल सिक्युरिटी स्कीमची ही कुठेतरी सुरुवात आहे असं आपण धरायला काहीच हरकत नाही. आणि याचंच खरं जर का आपण क्रेडिट कशात राहील तर आपण सगळ्यांनी जोवर आपण 100% ते आत्मसात करत नाही किंवा अनलेस वी हॅव अ होल हार्टेड सपोर्ट, ती तितकी सक्सेसफुल होणार नाही. जेव्हा आपण कर्जाचा विचार करतो ना त्यावेळेला सर्वसामान्यपणाने लोकांचं असं म्हणणं आहे की जे मोठे मासे असतात तेच कर्ज बुडवतात, पण जे छोटे छोटे मासे असतात ते मात्र अगदी प्रामाणिकपणाने ते कर्ज परत देत असतात. थोडंसं मला असंही विचारायला आवडेल की जेव्हा आपण खातेदार असं म्हणतो, प्रत्येकाची काहीतरी कर्तव्य असतात. हक्क तुम्हाला पहिल्यांदा कळतात, कर्तव्य तितक्या यांनी कळत नाहीत, हे एक दुर्दैव आहे. तर कर्तव्य सुद्धा काय असावीत आणि काय असायला पाहिजेत असं तुम्ही एक अभ्यासक म्हणून, एक बँकेचे मॅनेजर म्हणून नेमकं काय सांगाल? बँकेचा मॅनेजर किंवा अभ्यासकपेक्षा लोकांना फायदा व्हावा ह्याच्याकरता मला असं वाटतं की काही कर्तव्य त्यांनी बजावणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली एखादी मौल्यवान वस्तू एक पटकन दुसऱ्याला देऊन टाकतो का, ती तशी देत नाही पटकन. तसं मला असं वाटतं की बँकेचा अकाउंट नंबर किंवा बँकेविषयीची माहिती ही दुसऱ्यांना शक्यतोवर देऊ नये, कारण आजकाल फ्रॉड्स हे सगळ्या प्रकारे होत चाललेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी जितकी चांगली तितकीच ती घातक होऊ शकते जर का आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर. तिसरी महत्वाची गोष्ट, आपला जो इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे ज्याला आपण डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणतो किंवा पत्ता असेल किंवा फोन नंबर असेल, हे अपडेटेड इन्फॉर्मेशन बँकेला देण्याची जबाबदारी ही आपली आहे. कारण उद्या जर का एखादा SMS आला नाही किंवा त्याच्याबद्दल काही नियम बदलले, काही चेंज झाला तर बँकेने तुमच्यापर्यंत पोहोचावं कसं, आणि फिजिकली पोहोचणं, पत्र पाठवणं हे खूप खर्चिक मार्ग आहेत. पण तेच एक ईमेल पाठवणं किंवा SMS पाठवणं हे जास्त सोयीचं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त त्याचा अवलंब होणार आहे. तर त्यामुळे जसं आपण रोज दात घासतो, रोज आंघोळ करतो, तसं काही बेसिक हायजीन ज्याला आपण म्हणतो
तसंच बँक अकाउंट बद्दल पाळणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि कुठेतरी आपला हा विचार पाहिजे की आपल्याला बँकेने दिलेला पैसा हा दुसऱ्यांचा आहे, कुठेतरी ठेवीदाराचा आहे, आणि मी जर भरू शकत नसलो तर एकीकडे खड्डा, एकीकडे जर का ढीक करायचा असेल तर कुठेतरी खड्डा होतोच. त्यामुळे ही सामाजिक बांधिलकी जर का आपण प्रत्येकाने लक्षात ठेवली तर मला वाटतं खूप काम सोपं होईल. आणि तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की नॉर्मली असा बँकर्सचा एक अनुभव आहे की छोटे लोन्स जे असतात त्याच्यात रिपेमेंट खूप चांगलं रेग्युलर होत असतं. अजूनही कुठेतरी आपल्याला एक समाजाचा पिअर प्रेशर म्हणा हे खूप असतं, आणि मोठे जसे होत असे थोडेसे निर्ढावतो असं आपण म्हणायला हरकत नाही. अविनाश भडकमकर आपल्याशी बोलतायत आणि ते दादरहून बोलतायत. बघूया काय म्हणायचंय त्यांना. हॅलो. अटल पेन्शन योजनेमध्ये हॅलो हा बोला. अटल पेन्शन योजनेमध्ये जर तुम्ही आता सोशल सिक्युरिटी स्कीम खाली जर कव्हर नसला तरच जॉईन होता येतं, किंवा इन्कम टॅक्स पेअर नसला तर जॉईन होता येतं. तर जॉईन होताना समजा एखाद्याला नसला प्रॉव्हिडंट फंड किंवा पैसे जास्त नसले, पण 5-6 वर्षांनी त्याला जर तो परत कुठल्या तरी कंपनी प्रॉव्हिडंट फंड खाली आला की तर त्याचं काय होईल? खूप छान प्रश्न आहे भडकमकर साहेब. महत्वाची गोष्ट, एनरोलमेंटच्या वेळेस त्याचं इन्कम टॅक्स पे तो नसावा, ही एक महत्वाची त्याच्यात हे आहे. आणि त्याचं पेमेंट जे आहे, पेन्शनचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे त्यांनी वयाच्या 40 वर्षापर्यंत हे कंटिन्युअसली ठेवलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी 20 वर्ष त्यांनी हप्ते भरले तर 60व्या वर्षी त्याला पेन्शन मिळणार आहे. पण इन द मीन टाइम ही अपेक्षा आहेच आहे की प्रगती ही माणसाची होतच जाणार आहे, पण सुरुवात जेव्हा केली आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यावेळी ह्या सगळ्या अटी लागू आहेत. त्यानंतर इन्कम टॅक्स पेअर झाला म्हणून त्याला ती योजना कुठेतरी बंद होणार आहे असं होणार नाही, कारण शेवटी कुठेतरी त्याचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. आता अटल योजनेमध्ये सुद्धा आता गव्हर्नमेंटनी कमिटमेंट काय दिली आहे तर पहिले 5 वर्ष फक्त ते जास्तीत जास्त 1000 रुपये भरणार आहेत. म्हणजे जेवढं त्यांनी 2-3 फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये की, पण मॅक्सिमम कॅप ज्याला आहे ती 1000 रुपये, आणि ती फक्त आत्ताच्या 5 वर्षांकरताच आहे. पुढची कमिटमेंट अजून गव्हर्नमेंटनी दिलेली नाहीये त्याच्यामध्ये. पण त्यामुळे ते पैसे जे आहेत हे त्या व्यक्तीचे असणार आहेत, त्यामुळे त्याचं पेन्शन त्यांना 100% मिळणार. जेव्हा आपण विम्याचा प्रश्न उपस्थित करतो ना, आजही लोकांच्या मनामध्ये विमा म्हणजे बचत आहे हे नाहीये कुठेतरी, आणि हे होण्याची गरज आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? थोडंसं मी डेफर करेन की विमा म्हणजे बचत ही खरंच नाहीये. कारण इन्शुरन्स आणि बचत हे आपण खरं तर सेपरेट ठेवणं अत्यावश्यक आहे. दोन्हीचं जर का आपण बघितलं तर बचत आपण कशा करता करतो तर मला कधीही पैसे लागले तर ते मिळावेत, किंवा मला एखादा खर्च करण्याकरता पैसे मिळावेत याच्याकरता बचत करतो. पण इन्शुरन्स जो आहे हा एखाद्या म्हणजे इव्हेंच्युअलिटी करता आहे, म्हणजे अकालीन मृत्यू झाला, ऍक्सिडेंट झाला याच्याकरता विमा आहे, आपत्कालीन स्थितीसाठी विमा आहे. त्याचा वापर आपण नंतर कुठेही करू शकतो, पण त्या करता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या पश्चात माझ्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय ह्याच्याकरता विमा आहे. मी हयात असताना माझ्याकरताच विमा किंवा ते पैसे मीच वापरावे माझ्याकरता आहे, ही अपेक्षा आपली थोडीशी कुठेतरी चुकते. पण अनफॉर्च्युनेटली असं होतं की इन्शुरन्स कंपन्या जेव्हा प्रॉडक्ट विकतात तेव्हा ते बंडलिंग असं करतात की ह्या निमित्ताने तुमची कंपल्सरी सेव्हिंग होईल. ते खरं सेव्हिंग होत नसतं, ते तुमची कुठेतरी सिक्युरिटी होत असते. त्यामुळे शक्यतोवर सेव्हिंग आणि रिस्क म्हणजे इन्शुरन्स हे जितकं आपण सेपरेट ठेवू तितकं चांगलं. पण बरेचदा आपल्याला कुठे नक्की इन्व्हेस्ट करावे हे कळत नाही. त्याच्यामुळे आता युनिट लिंक म्हणा किंवा मार्केट लिंक अशा इन्शुरन्स पॉलिसी येतात ज्या दोन्ही गोष्टी त्याच्यात साध्य होऊ शकतात. पण प्रत्येक विमामध्ये सेव्हिंग आहे असं मात्र नसतं. प्रदीप नांदे यांच्या आपल्याकडे फोन आहे आणि ते चिंचवडहून बोलतायत. बघूया ते काय म्हणतायत. हॅलो. हा नमस्कार. बोला. हॅलो. हा नमस्कार. बोला. हा मी कोणासाठी केला की सेव्हिंग अकाउंट जर माझ्या एखाद्या बँकेत असेल हा तर जनधन योजने अंडर जे अकाउंट आहे ते वेगळं उघडावं लागतं का आहे ते सेव्हिंग अकाउंट जनधन योजने अंडर कन्वर्ट करता येईल? प्रदीपजी, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे आणि बरेच शहरात राहणाऱ्या किंवा बँकिंग करणाऱ्या बरेच लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. जनधन योजना जी आता 15 ऑगस्टला जी लॉन्च झाली तर ते बेसिक त्याचा उद्देश असा होता की ज्यांच्याकडे बँक अकाउंट नाही अशा लोकांपर्यंत पोहोचण्याकरता ते होतं. आणि
15 ऑगस्ट ते 26 जानेवारी याच्यामध्ये जे काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्यांना रुपे डेबिट कार्ड दिलं होतं. पण आता ते अकाउंट बंद झालंय का, तर असं नाहीये. तर तुम्ही जनधन अकाउंट हे त्याला नो फ्रिल अकाउंट आहे, हे कधीही कुठेही कसंही उघडू शकता. आणि जर का तुमचं एक्झिस्टिंग नो फ्रिल अकाउंट असेल तर त्याला तुम्ही आधार लिंक केलं आणि सबसिडी करता केलं किंवा त्या अकाउंटला तुम्ही आता या सुरक्षा योजना याच्याचं प्रीमियम ऑथरायझेशन जर का दिलं तर तेच तुमचं बेसिक अकाउंट होईल, असं धरायला हरकत नाही काही. त्याकरता वेगळं अकाउंट ओपन केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. मगासपासून आपण सारखं असं म्हणतोय की जनधन योजना ही एवढी अंमलबजावणी त्याची उत्तम होऊ शकली, ह्याला एक तंत्रज्ञान कारणीभूत आहे. हे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला एक बेसिक शिक्षणाची आवश्यकता आहे. जेव्हा आपण तळागाळातला माणूस असं म्हणतो किंवा त्याच्याकडे काही वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, तेव्हा हे SMS वाचणं, SMS येणं, ह्या गोष्टी म्हणजे मला असं म्हणायचं की त्याचा एक जो बेसलाईन हे आहे तो ब्रॉडर असला पाहिजे, तो जास्ती व्यापक असला पाहिजे, तरच ह्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील की माझ्याकडे बाकीचं सगळं आहे पण मला SMS वाचता आला नाही, कोणाची तरी मदत घेणं आवश्यक आहे. मला रुपी कार्ड तुम्ही म्हणताय, तर त्याची म्हणजे ह्याच्यासाठी काही वेगळी यंत्रणा किंवा वेगळ्या काही माहिती पोचवून देण्यासाठी, त्यांना एक मदत करण्यासाठी, त्यांना एक ट्रेनिंग देण्यासाठी असा काही ग्रुप उपलब्ध आहे का, आणि असा असला तर त्याची आवश्यकता किती आहे? एकतर आपल्याला असं बरेचदा वाटतं की लोकांना आपण खूप गृहीत धरतो आणि त्यांना पटकन काही गोष्टी कळत नाहीत असं एक आपल्याला वाटतं. पण जर का तुम्ही बघितलं तर मोबाईल हा आज जर का पहिल्यांदा जो एका कॉलला तुम्हाला आठवत असेल तर 200 रुपये इथपासून जी सुरुवात झाली ते आता इतकं झालंय की आज कुठलाही व्यावसायिक असेल, म्हणजे अगदी रस्त्यावर झाडू मारणारा मनुष्य असेल किंवा कामवाली बाई असेल किंवा कुणीही असेल, ड्रायव्हर असेल, जवळजवळ सगळ्यांकडे मोबाईल आहेतच. आणि मोबाईलचं पेनिट्रेशन जर का बघितलं तर जगात सगळ्यात जास्त भारतात आहे. त्यामुळे बहुतांशी लोकांपर्यंत मोबाईल म्हणजे काय आणि SMS म्हणजे काय हे बरंचसं पोचलेलं आहे. पण त्यातूनही एज डिफरन्स जो आहे त्याच्यात जे थोडेसे सिनियर आहेत या लोकांना अजून ती टेक्नॉलॉजी त्यांनी आत्मसात करायला अवघड जात आहे. पण आज तुम्ही बघितलं तर एक 4 वर्षाचा मुलगा सुद्धा मोबाईलशी खेळतो. त्यामुळे ह्याच्याकरता वेगळं असं काही करावं अशी आवश्यकता खरं वाटू नये. पण तरी सुद्धा त्याच्याकरता बिझनेस करस्पॉन्डंट जे बँकांनी लावलेले आहेत किंवा सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत किंवा बाकी ज्या NGOज आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात ह्याचं काम करतायत. आणि कुठेतरी हे मेनस्ट्रीम बँकिंग इतकंच महत्वाचं आहे हे सगळ्यांना आता लक्षात आलंय. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या लोकांना आपण कुठेतरी बाजूला ठेवलंय, दूर ठेवलंय असं केलं नाहीये. तर रुपे कार्ड हे स्विच जे आहे हे पूर्ण भारतभरात कुठेही त्यांना वापरता येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यात टेक्नॉलॉजी एवढा त्याचा म्हणजे ज्याला पेनिट्रेशन म्हणू हे इतकं झालंय की त्या रुपे कार्डवरनं आणखीन ह्या काही सिस्टीम्सवरनं IMPS वरनं तुम्ही मोबाईल नंबर नुसता जरी असेल तरी तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकणार आहे. आधार नंबर असेल तर त्याच्यावर आधार ब्रिज जो आहे त्याच्यावर पैसे ट्रान्सफर करू शकणार आहे. त्यामुळे अकाउंट टू अकाउंट, मोबाईल नंबर टू अकाउंट, डेबिट कार्ड टू अकाउंट, अकाउंट टू डेबिट कार्ड, अशा सगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशनला पैसे ट्रान्सफर करणं हे खूप सोपं आहे. आता एक मोबाईल नंबर असेल तर तुमचा एक IMPS नंबर MPIN असेल तेवढासा मिळाला तरी तुम्हाला माहिती आहे, सिद्धिविनायकला तुम्हाला माहिती असेल की एवढा असं SMS करा आणि अमाऊंट त्याच्यावर घाला की त्या नंबरला SMS केला तर डोनेशन तुमचं जाऊ शकतं. इतक्या सोप्या पद्धतीने म्हणजे USSD किंवा IMPS या दोन्ही प्रकारे, स्मार्टफोन असेल तर IMPS, स्मार्टफोन नसेल तर SMS बेस्ड, अशा अनेक त्याचे पर्याय उपलब्ध आहेत. याच्यासाठी आकारणी केली जाते का? जुजबी आकारणी केली जाते. IMPSला तर काही पैशांमध्येच फंड ट्रान्सफर होतात आणि SMS जे आहेत ते बऱ्याचशा बँका एक बल्क SMS जी फॅसिलिटी असते तर त्यानुसार ते आहेत. पण बरेचदा ते बँकेच्या कॉस्टमध्येच कुठेतरी फॅक्टर केलं जातं. कस्टमरला त्याच्याकरता वेगळं काही चार्ज पडत नाही आणि जनधन करता तर नक्कीच नाही. या सगळ्या योजनांकरता SMS जाणं हे बंधनकारक आहे. बँकांनी तो SMS पाठवणं आवश्यक आहे. नुसतं एवढंच नाही तर क्लेम सेटलमेंटच्या वेळेस सुद्धा तुमचा ऍप्लिकेशन मिळालाय, तो ह्या स्टेजला आहे असं पिरियॉडिक मेसेजेस पाठवणं हे सुद्धा इन्शुरन्स कंपनीवर बंधनकारक आहे. एक आपला भारत देश आहे, त्याला एक विशिष्ट प्रकारची संस्कृती आहे, त्याची लोकसंख्या प्रचंड आहे आणि अशा प्रचंड लोकसंख्येकडे जनधन योजनाची अंमलबजावणी जेव्हा इतक्या लोकप्रियतेने होते, एक जागतिक स्तरावरती ह्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं जातंय आज? मला असं वाटतं की सगळ्यांना प्रचंड कुतूहल आहे या गोष्टीचं आणि त्याचबरोबर एक टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि पॉलिटिकल विल असेल तर काय गोष्टी आणि किती वेगाने घडू शकतात याचं एक
उत्तम उदाहरण मला असं वाटतं की आपण सगळ्या जगापुढे ठेवू शकलोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज असं झालंय की आपली पॉप्युलेशन ही आपली सगळ्यात मोठी ॲसेट झाली. त्यामुळे आज जर का तुम्ही बघितलं तर सगळेजण भारताकडे का बघतायत, तर आपल्या पॉप्युलेशनमुळे एवढा मोठा प्रचंड मार्केट त्यांना अवेलेबल होणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपली डेमोग्राफिक्स, की आपला तरुण वर्ग जो आहे तो जगात सगळ्यात जास्त आपल्याकडे आहे. आणि टेक्नॉलॉजी ही तेच लोक वापरतायत आणि याचा वापर करून त्या प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक केस स्टडी असं म्हणून सगळ्या जगातल्या यू नेम द इन्स्टिट्यूशन आणि ते सगळं ह्याचा विचार करतायत. फक्त भारतातच करतायत असं नाही, आफ्रिकेमध्ये सुद्धा होत आहे. आणि एक महत्वाचा फरक असा आहे की नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ना, आता जेव्हा प्रगत देश आहेत त्यांच्याकडे तो टेक्नॉलॉजी बदल करण्याकरताचा खर्च खूप आहे, पण नवीन अडॉप्ट करताना आपण लेटेस्टच अडॉप्ट करू शकतो. त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की बोन इन डिस्गाईज की देर आहे पण लेटेस्ट टेक्नॉलॉजी नाही आले, असं एक आफ्रिकेमध्ये खूप होत आहे. आणि केनिया किंवा काही आफ्रिकेतल्या ज्या कंट्रीज आहेत तिथे खूप चांगलं पेनिट्रेशन झालंय. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर मोहम्मद युनिस यांनी मायक्रो फायनान्स हे बांगलादेशात कुठेतरी सुरू झालं आणि मग आज ते जगभरात आहे. इनफॅक्ट मी भारतात परत येण्याचं मेन कारण तेच आहे की आता इथून पुढचं बँकिंग जे आहे हे आता इन्क्लुझिव्ह बँकिंग आहे आणि त्याच्यातच जास्तीत जास्त फायदा किंवा त्याच्यातच जास्त ग्रोथ ही अशी दिसणार आहे. त्यामुळे डेफिनेटली एक केस स्टडी म्हणून सगळे बघतात आणि कुतूहलाने बघतायत आणि आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जे करतोय ते कुठेतरी फक्त एक अगदी शेवटचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात उत्तर हवंय मला की हे सगळं सस्टेन होईल, हे सगळं टिकेल असं तुम्हाला वाटतं का? 100% टिकेल. 2 कारणांकरता. मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की एक सोशल सिक्युरिटीची सुरुवात याच्याकरता आहे आणि आपण जितके लोक त्याच्यात पार्टिसिपेट होऊ, क्लेम रेशो जितका कमी ठेवू तितकं जास्त हे. कारण शेवटी इन्शुरन्स कंपनी खिशातनं भरू शकणार नाही, त्यांनाही कुठेतरी पाहिजे. आणि हे इतकं बेस लो प्रीमियम आहे आणि ह्याच्यात बाकी ह्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करणं आत्ता हे आपल्या दृष्टीने खूप जास्त होईल. आपण अपेक्षा मर्यादित ठेवल्या आणि त्या चौकटीत राहिलो तर मला वाटतं 100% यशस्वी होईल. आणि ही सुरुवात आहे, अजून भरपूर गोष्टी आपल्याकडे यायच्या आहेत, चांगल्या गोष्टी यायच्या आहेत. खरंय. आज तुम्ही इथे आलात आणि जनधन योजनेबद्दल एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिलात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे खूप वास्तववादी असा एक दृष्टिकोन आमच्या समोर ठेवलात. त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. मलाही खूप छान वाटलं. थँक्यू.